सर्वप्रथम आम्ही मटणाचा मसाला तयार करून घेत आहोत. त्यासाठी पहिला कढईमध्ये आम्ही तेल घातलेलं आहे, थोडंसं तूप पण घातलेलं आहे 1 चमचाभर, आणि आता त्याच्यामध्ये कांदा घालत आहे. बस. तमालपत्री आता थोडी त्या कांद्यामध्ये टाकलेली आहे. कांदा थोडासा लालसर होईपर्यंत त्याला चांगला भाजून घ्यायचा. थोडा कांदा भाजून झालेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि तमालपत्री टाकलेली आहे. आता त्याच्यामध्ये थोडा आम्ही टोमॅटो टाकले. आता सर्व साहित्य धुवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी आले लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालत आहे. या फोडणीमध्ये आम्ही चटणी टाकत आहे. कोल्हापुरी लाल तिखट, कोल्हापुरी मसाला तिखट आपण आपल्या आवडीनुसार त्यामध्ये तिखट वापरावे. थोडंसं त्या मसाल्याला पाणी न घालता थोडंसं तेल आलं पाहिजे. कढईने तेल सुटलं पाहिजे. तेल सुटले पाहिजे, असं हे तेल सुटले पाहिजे कढईला. यामुळे चांगला मसाला भाजतो आणि मसाल्याचं तेल त्यामध्ये निघून बाहेर येतं. त्यामध्ये थोडंसं मी जिरे पावडर टाकतो. त्याचबरोबर मटण मसाला टाकतो थोडासा. आता या परत मिश्रणाला थोडं सामून घेऊया. आता हा मसाला आमचा भाजून झालेला आहे. यामध्ये मी पाण्याचा एकही थेंब घातलेला नाही आहे. आता कढईला जे तेल सुटलेलं आहे, असं हे तेल सुटलं पाहिजे. याच्यामुळं मसाला खूप चांगल्या पद्धतीने भाजला जातो व रश्श्याला मस्त टेस्ट येते. त्यासाठी सर्वप्रथम आम्ही भांडे घेऊन त्यामध्ये तेल घालतो. त्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झाले की त्याच्यामध्ये सर्वप्रथम कांदा टाकून घ्यायचा आहे. एक टाकून बघ बारका पहिला. आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकलेला आहे. कांद्यातील पाणी निघून जाण्यासाठी ज्यावेळी कांदा फोडणीला टाकला जातो त्याच वेळी त्याच्यामध्ये बरोबर मीठ टाकावं. त्यामुळे कांद्यातील पाणी त्वरित निघून जाते आणि कांदा चांगला भाजतो. तर त्यामध्ये तमालपत्री थोडी टाकलेली आहे. कांदा जरासा भाजत आल्यानंतर त्यामध्ये टोमॅटोचे काप केलेले टाकायचे. कांदा आता बऱ्यापैकी भाजलेला आहे.
त्याच्यामध्ये थोडी मी आले लसूण कोथिंबीरची थोडीशी पेस्ट आता कांदा चांगला भाजून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण थोडी हळद पूड टाकूया. हळद पूड टाकताना थोडा गॅस बारीक करावा, नाहीतर हळद पूड करपून जाण्याची शक्यता असते. आता त्याच्यामध्ये मटण घालतोय. मटणाला चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आहे या फोडणीमध्ये आणि सगळं पूर्ण चांगलं लागून झाल्यानंतर शिजण्यासाठी त्याला एक 10 मिनटं गॅसवर ठेवून देतोय. आता मटणाला एक 10 मिनटानंतर मी त्याला स्वतःचं पाणी सुटलेलं आहे. अजून थोडं त्याला शिजण्यासाठी एक 5 मिनिटं ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मध्ये गरम पाणी त्यामध्ये ओतणार आहे. पुन्हा 5 मिनिटानंतर त्याच्यावरचं झाकण काढून परत मटणाला संपूर्ण हलवून घ्यावे. तर मटणाचं पाणी पण थोडं आटत आलेलं आहे स्वतःचं त्याचं. आता याच्यामध्ये मी थोडं गरम पाणी घालत आहे. आता पुन्हा हे मटण परत शिजण्यासाठी त्याच्यावर मी झाकण ठेवत आहे. एक 10 ते 15 मिनिटे त्याला परत शिजू द्यावे. 10 ते 15 मटण चांगलं शिजून झालेलं आहे. ते मटण बाजूला काढलेलं आहे. त्यामध्ये आता हा शिजवलेला मसाला मटणाच्या रश्श्यामध्ये घातलेला आहे. आणि हा राहिलेला मसाला मटण मसाल्यासाठी ठेवलेला आहे. अजून याच्यामध्ये मी पाणी घातलेलं नाही आहे. मटण मसाला मटण मसाला आणि जिरा पावडर थोडंसं घालून हलवायचं. आपल्याला गिरवी हवी असेल तर गिरवीमध्ये पाणी तुम्ही वाढवू शकता. त्यामध्ये मी मटण घालत आहे. एकदम झणझणीत मटण दिसत आहे. आता याच्यावर थोडीशी कसुरी मेथी सर्व करायची आहे.
कसुरी मेथी, रश्श्यामध्ये पण रश्श्याला कसं चांगली उकळी आली आहे. रश्श्यात पण कसुरी मेथी घातलेली आहे. असं झूम करायचं बोटाने. उरलो ना कसं आता हे कोल्हापुरी झणझणीत सुक्क तयार झालेलं आहे. याच्यावर कोथिंबीरची बारीक करून कोथिंबीर टाकल्यानंतर खाण्यासाठी रेडी. कोल्हापुरी तांबडा खुळा रस्सा एकदम झणझणीत झालेला आहे. खुळा रस्सा अशा करता म्हणतात की तो रस्सा प्याल्यानंतर किंवा खाल्ल्यानंतर जो ठसका येतो आणि डोळ्यातून पाणी येतं, त्याच्यामुळे ह्या मटणाला किंवा कोल्हापूर रेसिपीला मटणाच्या रेसिपीला खुळा रस्सा म्हणून संबोधले जाते. आज मटणाचा बेत होता. आज सगळी माझी फॅमिली जेवायला बसलेली आहे आणि आजचं जो मटणाचा बेत होता ती रेसिपी तुम्हाला सर्वांना आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा. सबस्क्राईब टू विद्यार्थी